लाडक्या बहिणीचा हप्ता देऊ नये, मला वाटतं तो एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण त्याचं एनकॅश भाजपाने केलं की पहा बा तुमच्या आया बहिणींच्या विरोधात काँग्रेस जात आहे. शेवटी लोक फडणवीसांकडे जास्त बघतात जर भाजपची गोष्ट केली तर, आणि तुलनेनं इथे विरोधकच नाही राहिले. जेएनझी जसे मतदार आहेत तसे जेएनझी उमेदवार पण आहे बरं याच्यात. हे छोटे किरकोळ मुद्दे, मूलभूत सोयीसुविधांचे, पायाभूत सुविधांचे हे चर्चेला आले यावेळेस. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार तोफा ज्या आहेत त्या थंडावलेल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेमध्ये या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी कुठले असे महत्त्वाचे मुद्दे होते, प्रचार हा कुठल्या विषयांच्या अवतीभोवती फिरला, राजकीय पक्षांमध्ये प्रचारामध्ये काय प्रामुख्याने बघायला मिळालं, या सर्व गोष्टींवर बोलण्यासाठी नागपुरातील वरिष्ठ पत्रकार मंडळी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचा परिचय करून देऊया आणि नंतर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. आपल्यासोबत अतुल पेटकर आहेत, दिव्य मराठीचे पत्रकार आहेत. आपल्यासोबत विकास वैद्य सर आहेत, जे दैनिक हितवादचे पत्रकार आहेत. आपल्यासोबत डॉक्टर योगेश पांडे आहेत, जे लोकमत या वर्तमानपत्राचे पत्रकार आहेत. आपल्यासोबत रवी गजभिये आहेत, जे या ठिकाणी दैनिक नवराष्ट्र या वर्तमानपत्राचे पत्रकार आहेत. आपण आपल्यापासून सुरुवात करूया. नेमकं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नागपुरामध्ये कुठले असे मुद्दे होते जे प्रचारामध्ये हायलायटिंग राहिले आणि कुठल्या विषयांच्या अवतीभोवती हा प्रचार जो आहे महानगरपालिका निवडणुकांचा हा फिरताना आपल्याला बघायला मिळाला? महत्त्वाचा विकास हा महत्त्वाचा मुद्दा राहिला की गेल्या 10 वर्षामध्ये युती सरकारने काय केलं. शहराचा कायापालट केला गडकरींच्या काळामध्ये. रस्ते बनले, उड्डाणपूल झाले, त्यानंतर अनेक पर्यटनाच्या सोयी झाल्या इथं या ठिकाणी. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव होता, तो पूर्ण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे जे आहे, आणि गेल्या सत्ता काळांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं शहरातला विकास, अंतर्गत विकास जो घडवून आणला, ते छोटे किरकोळ मुद्दे, मूलभूत सोयीसुविधांचे, पायाभूत सुविधांचे हे चर्चेला आले यावेळेस. साधारणतः निवडणुका म्हटल्या की आरोप आणि प्रत्यारोप येतात, पण आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिका असो किंवा इतर ठिकाणी देखील असं चित्र दिसून आलं. मात्र नागपूरला चित्र वेगळं होतं. नागपूरला आरोप प्रत्यारोप झाले नाही. इथे फक्त विकास आणि विकास याच्यावरच प्रचार होता. भाजप आणि महायुती असेल त्यांच्याकडनं विकासाचे दावे करण्यात येते, जो विकास केला तो पुढे नेऊ, आणि काँग्रेसकडनं आणि इतर जे विरोधी पक्ष आहेत त्यांच्याकडनं आम्ही कसा आणखीन पद्धतीने विकास करू शकतो याच्यावर त्यांचा भर होता. त्यामुळे राजकीय प्रत्यारोप आरोप दिसले नाहीत. दुसरी गोष्ट, सोशल मीडियाचा प्रचार तंत्रात 2012 पासूनच आपण म्हणू की प्रचंड बदल झाले आहेत. 2014च्या निवडणुका लोकसभेच्या झाल्या होत्या, त्याच्यानंतर सोशल मीडियाचं महत्त्व पटलं आणि या ज्या निवडणुका होत्या 2017 नंतर 9 वर्षांनी नागपुरात निवडणुका होत होत्या, आणि याच्यात उमेदवारांकडनं साधारणतः आपण पाहायचो की बिल्ले आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्या खूप वाटल्या जायच्या अगोदर. आता ते प्रकार बंद झाले आहेत. आता व्हॉट्सअपवर कोणाचे जास्त मेसेज जातील, सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स होतील याच्यावर जास्त भर आहे. आणि त्याच्यासाठी अगदी अपक्ष उमेदवारापासून तर मोठ्या पक्षांच्या नेत्यांपर्यंत अनेकांनी स्पेशल त्यांचे सेल जे आहेत ते स्थापन केले होते, लोक त्याच्यासाठी हायर केले होते, आणि हीच टीम जी आहे ही प्रचारात जास्त सक्रिय दिसून आली. प्रचाराची एकूण तऱ्हा जी आहे ती टेक्नोसॅव्ही यावेळेला दिसून आलेली आहे. साधारण आपण जर पक्षांची जरी तुलना केली तर भाजपानी संबंध पहिल्या दिवसापासून प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतली होती. त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा रोड शो असेल, देवेंद्र फडणवीस आणि गडकरींच्या मुलाखती असतील, देवेंद्र फडणवीसांच्या बैठका असतील, गडकरींच्या बैठका असतील, चंद्रशेखर बावनकुळे जे आपले राज्याचे निवडणूक प्रमुख म्हणून पक्षाचे भाजपाचे त्यांनी काम केलं. तर एक स्टार कॅम्पेनरची जी फळी, मग त्यांनी मनोज तिवारींना आणलं होतं, कृपाशंकर सिंगला आणलं होतं. तर मला असं वाटतं की साधारणपणे हा उत्साह जो आहे हा उत्साह काँग्रेसमध्ये तेवढ्या प्रमाणात दिसून नाही आला. आणि बसपा जी आहे, बसपानी ज्या मागच्या वेळा ज्या 10 सीट्स जिंकल्या होत्या, तर बसपा असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, आप असेल, तर यांचा थोडासा जोर म्हणजे प्रचारामध्ये, म्हणजे आपण जर एक हे पाहिलं तर एक असं झंझावातासारखा प्रचार भाजपाने केला. त्या तुलनेमध्ये इतर पक्ष समूह म्हणजे हे अनाकलनीय आहे, पण म्हणजे काँग्रेससारखा पक्ष, कारण 2च पक्ष या निवडणुकीमध्ये होते, काँग्रेस आणि भाजपा, तर काँग्रेस कुठेतरी कमी जाणवला काँग्रेसचा प्रचार. आणि त्यांचं त्यांनी एक त्यांचं आर्ग्युमेंट केलं की आम्ही डोअर टू डोअर कॅम्पेनवर
भर दिलेला आहे वगैरे वगैरे वगैरे. पण त्याला तसा अर्थ नसतो. तुम्ही किती मोठ्या प्रमाणात, कारण प्रभाग वाईज आणि डोअर टू डोअर कॅम्पेन हे भाजपाने पण केलं होतं, पण त्याच्याशिवाय रोड शो, रॅली, तर एक जे असं मोठं चित्र निर्माण झालं ते भाजपाचं, तर मला वाटतं हा साधारण प्रचाराचा एक साधारण सिनॅरिओ राहिला यावेळेला. तुम्ही काय सांगाल या संपूर्ण प्रचारामध्ये काय ठळक वैशिष्ट्य जाणवली तुम्हाला? ठळक वैशिष्ट्य म्हणजे भाजपमध्ये समन्वय खूप होता तिन्ही नेत्यांमध्ये. म्हणजे आता हे स्वाभाविक होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात फिरणार, ते नागपूरवर लक्ष नाही ठेवू शकणार तेवढं, तर त्यांच्यानंतर नितीन गडकरींनी एक हाती हा प्रचार सांभाळला, महसूल मंत्री बावनकुळे, म्हणजे एक सुसूत्रता आणि संवाद हे भाजपमध्ये होतं. मला तेच विकास जसं म्हणाला की काँग्रेसचं तर खरंच मला आश्चर्य वाटते, एवढा मोठा पक्ष, पण त्यांच्याकडून फक्त त्यांचे प्रदेशाध्यक्ष नागपुरात आले, जाहीरनामा प्रकाशित केला आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, आणि ते नेहमीचे त्यांचे जे ठराविक आरोप आहे त्याच्या पलीकडे म्हणजे त्यांना तेवढं जे पाठ केलेल्या विद्यार्थ्यासारखं जे आठवलं तेवढं लिहायचं, नाही तर नापास, असं त्यांचं घोकमपट्टी होती. विजय वडेट्टीवारांनी नागपुरात फक्त एकच सभा घेतली, बाकी असदुद्दीन ओवैसी तर दखलपात्र नाही. त्यांनी नेहमीसारखं आले आपलं एक दखल घ्यायची म्हणून आणि आपल्याला जेलमध्ये टाकतील वगैरे, असं बाकी कोणाचेच नेते इथं आले नाही, दिसले नाही. आणि काँग्रेसवाल्यांनी नेहमीप्रमाणे नाही, आमचे सामान्य कार्यकर्ते हे स्टार प्रचारक आहे, अशा फोकलाड वगैरे ताणले आणि काही केलं नाही. त्याच्यामुळे मेन जो प्रचार, आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एवढं असतानाही इथे विदर्भात 3 शोज, रोड रॅली केल्या, नागपुरात 5 सभा घेतल्या, म्हणजे त्यांनी इथंही लक्ष दिलं. जेएनझी जसे मतदार आहेत तसे जेएनझी उमेदवार पण आहे बरं याच्यात. या पूर्ण निवडणुकीत अनेक उमेदवार अतिशय तरुण आहेत आणि त्या उमेदवारांकडनं जे फंडे, ज्याला म्हणतो प्रचाराचे फंडे, ते ट्रेडिशनल फंडे नाही आहेत. ते सोशल मीडिया आणि इंस्टाग्रामचे रील्स आणि याच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि ज्या पद्धतीने आता तर्री पोहाचं उदाहरण जसं तुम्ही दिलं, तर नागपुरात 15 वर्षा अगोदर तर्री पोहा हा फेमस नव्हता, नागपुरात चणा पोहा फेमस होता, पण तर्री पोहा हे नाव रील्समुळेच सगळीकडे गेलेलं आहे. त्यामुळे तर्री पोह्यावर कार्यक्रम करावा लागला. चणा पोह्यांवर मग नंतर ट्रॅडिशनल नितीन गडकरी पुलापल्लीकडचे, त्यामुळे त्यांनी देखील कार्यक्रम केला, मुलाखत त्यांची झाली. तर त्यामुळे जो जेएनझीचा आपण विषय मांडलेला आहे, जेएनझी अतिशय आपण ज्याला म्हणू की अभ्यासू झालेली आहे. आणि हे अभ्यासू जे मतदार आहेत हे फक्त कुठल्याही पक्षाच्या बोलण्यावर मतं देत नाही, एखाद्या नेत्याच्या आवाहनावर मतं देत नाही, त्या उमेदवाराची कुंडली तपासतात. त्यामुळेच पत्रकारांनी नागपुरातला हा विषय लावून धरला होता की नागपूर महानगरपालिकेने उमेदवारांचे ॲफिडेव्हिट्स अपलोडच केले नव्हते, जे उशिरा झाले. ते ॲफिडेव्हिट्स चेक करत आहेत हे जेएनझी जे आहेत, आणि त्या माध्यमातून कोणाचं शिक्षण किती आहे, कोणाकडे किती पैसा आहे, कोणाच्या पैशांमध्ये 2017 पासून तर 2026 पर्यंत 5000% वाढ झालेली आहे. अशा पद्धतीचा सगळा अभ्यास जो आहे, क्रिमिनल रेकॉर्ड झाला, याचा सगळा अभ्यास करतायत आणि त्याच्यानंतर ते ठरवत आहेत कोणाला मतं द्यायची, कोणाला नाही द्यायची. ते ओपन नाही आहेत. या अगोदर जसं पक्षांकडनं म्हणण्यात होतं की हा माझा ट्रॅडिशनल मतदार आहे, हा मलाच मतदान करणार, हा पट्टा किंवा हे लोक मलाच मतदान करणार, आता असं कोणीही म्हणू शकत नाही. कारण की जेएनझी काय करू शकते हे वेगवेगळ्या देशातल्या निवडणुकांमध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे जेएनझी पर्यंत पोहोचण्यासाठी पण फंडे वेगळे होते राजकीय पक्षांचे, त्यांच्यापर्यंत मुद्दे देखील वेगळे नेले. आणि त्यामुळेच आपण बघितलं की वेगवेगळ्या पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये हे जे तरुण लोक आहेत त्यांच्यासाठी कोणासाठी कट्टे तयार करण्याचा विषय आला, कोणासाठी ई लायब्ररीचा विषय आला, अशा पद्धतीचे यांचे विषय आलेले आहेत. हे याच्या अगोदर विषय होते पण ते नावापुरते असायचे, मात्र आता त्याचं इम्प्लिमेंटेशन देखील दिसून येत आहे. आणि हे मुद्दे आणि जेएनझीला अपील करणारे मुद्दे कसे तरी यावे आणि त्या दृष्टीने उमेदवारांनी पूर्ण प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे मतदान पण यावेळेस वाढेल, कारण हे जे जेएनझी आहेत, जसं योगेशनी सांगितलं की त्यांना एक उत्सुकता आहे की मतदान कसं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मतदानाची टक्केवारी यावेळेस वाढू शकते. आपण कितीही पक्षांनी जाहीरनामे काढले तरी सामान्य मतदार हा जाहीरनामे फारसा वाचत नसतो, हे वास्तव आहे. दुसरीकडे निवडणुका ज्या आहेत त्या जाहीरनाम्याने जिंकल्या नाही जात. त्याच्यात अरिथमॅटिक सगळ्यात महत्त्वाचं असतं, किती तुम्हाला जागा मिळत आहेत. आणि जर 2017ची गोष्ट केली, 17 जागा नागपुरातल्या अशा होत्या जिथे मताधिक्य 1000च्या खाली होतं. या 17 जागा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या राहणार आहेत आणि सगळ्याच मोठ्या पक्षांकडनं आणि अपक्षही जर धरले, या 17 जागांवर काय नेमका खेळ होतो याच्यावर बरंच काही अवलंबून असेल. आणि विशेष करून बंडखोर उमेदवार जे आहेत, तर काँग्रेस असो, भाजप असो किंवा इतर पक्ष असो, त्यांच्याकडनं जे बंडखोर उमेदवार आता अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत, त्यांच्यामुळे कोणाचा खेळा होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे 17चा खतरा कोणाला जाणवतो हे आता उद्या स्पष्ट होईल. नक्कीच त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे काय नाही, दोन गोष्टी याच्यामध्ये आपण लक्षात घेतल्या पाहिजे की एक तर प्रभाग सिस्टीम ही जी आहे, प्रभाग सिस्टीम आणण्यामध्ये भाजपाला यश आलं आणि भाजपाची रणनीती एक प्रभाग सिस्टीमवर असते. आणि दुसरं, ऐन निवडणुकीच्या काळामध्ये 4-5 दिवसांपूर्वी
जी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली की लाडक्या बहिणीचा हप्ता देऊ नये, मला वाटतं तो एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण त्याचं एनकॅश भाजपाने केलं की पहा बा तुमच्या आया बहिणीच्या विरोधात काँग्रेस जात आहे. आणि बाकी जे वचननामा जे आहे, वचननामाच्या बाबतीत जसं 2017मध्ये आम्ही 2017मध्ये जे काही आम्ही म्हटलं होतं त्यातली 90% कामे आम्ही पूर्ण केलेली हे भाजपाने म्हटलं होतं. आणि त्यांनी हे ॲडमिट केलं की 24/7 आम्ही पाणी देऊ शकलो नाही. त्यामुळे तो जो एक प्रामाणिकपणा दिसतो, मला वाटतं या गोष्टी निश्चितपणे इफेक्ट करतात. नक्कीच एक थोडक्यात. बस हेच जसं विकास जसं म्हणाला की आणि योगेश म्हणाला की जाहीरनामा कोणी वाचत नाही. लोक हे बघतात की उमेदवार आपल्या वॉर्डात यावेळेस कोणते दिले, त्यांचं प्रोफाईल काय आहे ते बघतात. आणि वेळ आली तर ते म्हणजे आता ते उमेदवार लादणे हा प्रकारच दूर झाला. आता सरळ लोक ठरवतात हा उमेदवार कसा काय आणि हा आपल्या कितकत कामाचा आहे. म्हणजे हा आपल्या घरा जाऊन किती दूर राहतो, हा आपल्याला म्हणजे घरापासून 8 किलोमीटर दूरचा उमेदवार दिला तर त्याच्याविषयी निश्चितच नाराजी असते. हे सर्व पाहून आणि साधारणपणे लोक उमेदवार आणि पक्षही बघतात. शेवटी लोक फडणवीसांकडे जास्त बघतात जर भाजपची गोष्ट केली तर. आणि तुलनेनं इथे विरोधकच नाही राहिले, त्याच्यामुळे पर्याय नाही, त्याच्यामुळे लोक ते पाहून मत देणार आहे सरळ सरळ. नक्कीच आपण बघितलं नागपुरातील ही वरिष्ठ पत्रकार मंडळी होतं ज्यांचं हे मत होतं. अर्थात महानगरपालिका निवडणुकांसाठीचा जो प्रचार आहे तो थांबलेला आहे, संपलेला आहे. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारी रोजी महानगरपालिका निवडणुकांचे निकाल समोर येणार आहे. त्यामुळे नागपूरकर जनता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला कॉल देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. योगेश पांडे, नागपूर, मुंबई तक.